एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फतेह खान, तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए अब, त्याचा सरदार होता मोठा. त्यांनी युक्ती काढली, हुजूर ऐसा करते हैं, बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना फतेह खानला पटली. हाय साई करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सुरला सैन्य निघाला सरपटत सर करत पुढं पेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसवायचा, डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं. सर करत निघालाय सैन्य. शहाबुद्दीन कडाडतोय, चलो आगे चलो लेलो किल्ला, चलो पुढं टप्प्यात आला सैन्य. आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच. शहाबुद्दीन आनंदला लिया चलो आगे. आणि सरपटणारा सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपटणारा करून मग तळा जाऊन थांबल्या. शहाबुद्दीनला काही कळे ना, क्या क्या जाय. मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं. कल तोफे लागल, दागो तोफे किले पर, बस तोफों से कितने पल में आएगा किला हाथ में. तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर 2 घंटे की बात है खाली, बस 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो. आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या. रात्र झाली. आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल. सगळे मोगल निवांत झोपले. उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा. बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात.